बोल काय म्हणतेस? हॅलो सर, आत्ताच प्रिलिम्स झाली. दुसरा अटेम्प्ट होता. प्रिलिम्स क्लिअर नाही झाली. जी एसमध्ये मार्क्स कमी आलेले आहेत आणि आता घरच्यांनी असं सांगितलं आहे की 1च वर्ष आहे प्रिपरेशन करायला आणि ह्याच्या आधीसुद्धा मेन्सचं असं ॲज सच काही प्रिपरेशन झालेलं नव्हतं. तर आता मी एकदम कन्फ्यूज आहे की आता एक्झॅक्टली अभ्यासाची सुरुवात कशी करू? ओके. तर मी तुला आता सांगेन की आत्तापर्यंत तू जो अभ्यास केला तो पूर्ण प्रिलिम सेंटरिंग तुझा अभ्यास होता. हो. आता आपल्याला कंप्लीट फोकस मेन्सवरती करायला लागेल. काय असतं की विद्यार्थी जो असतो हा प्रिलिमच्या सायकलमध्ये अडकून जातो. तो समजा तुम्ही आता जूनमध्ये प्रिलिम्स दिली तुम्ही, राईट? तर जून ते आता तुमचा जो डिसेंबरचा काळ आहे तो खूप महत्त्वाचा काळ असतो. आता तुमचा जुलैला समजा रिझल्ट आला, तर जुलै ते डिसेंबरमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही अभ्यास काय करायचा, राईट? तुम्हाला टार्गेट्स नाही आहेत आणि परत आपण जानेवारीकडे आलो की मग आपण जागा होतो आणि आपण काय करतो, परत प्रिलिम्सचा अभ्यास करतो. देअरफॉर दिस इज अ व्हेरी विशियस सायकल की आपण त्या प्रिलिमचा अभ्यास करतो. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो की आपलं नॉलेज एनहान्समेंट होत नाही. दॅट इज वाय आता तुझा जो शेवटचा अटेम्प्ट असेल आणि 2025ला तुला MPSCला पण आता चान्स आहे, तर तू काय केलं पाहिजे आता जुलै ते डिसेंबर हा कंप्लीट फोकस मेन्सवरती फोकस केला पाहिजे. तो पण कसा फोकस करायचा आहे आपल्याला ते समजून घे. आपल्याला आता तुझा जो आता अभ्यासाचा लेवल आहे ते कसं आहे तुझं आता सध्या, की तू काय केलेलं आहे, तू स्टडी केलेलं आहे. बरोबर आहे. स्टडी म्हणजे आपण ह्याला काय म्हणता येईल, दिस इज जस्ट लाईक एन इनपुट, राईट? आता या सगळ्या गोष्टीला जे काही तू रीडिंग केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींवरती तुला थिंकिंग करणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती चिंतन करणं गरजेचं आहे. ह्याला आपण सेकंड स्टेप म्हणतो, दॅट इज प्रोसेसिंग, राईट? की जो अभ्यास केला आहे त्याच्यावरती आपल्याला कळालेलं आहे का, अंडरस्टँडिंग आपली डेव्हलप झालेली आहे का, आणि त्याला सिलेबसला आपल्याला कसं कनेक्ट करता येईल. आणि मग थर्ड स्टेप जो असतो तो असतो आउटपुट. म्हणजे इथे इनपुट टाकलं, त्याला प्रोसेस केलं, आउटपुट. आउटपुटमध्ये काय आपलं असणं गरजेचं आहे, मायक्रो नोट्स असणं गरजेचं आहे. आणि हे मायक्रो नोट्स मेन्सच्या सिलेबसच्या अनुषंगाने असलं गरजेचं आहे. सो दिस मायक्रो नोट्स शुड बी कव्हरिंग ऑल पार्ट्स ऑफ युअर सिलेबस. हे जे मायक्रो नोट्स आहेत त्याच्यामध्ये आपले सगळे PYQ सॉल्व्ह झालेले पाहिजे. आणि या मायक्रो नोट्समध्ये आपण करंट अफेअर्स पण इंटिग्रेट करणं अनिवार्य आहे. या मायक्रो नोट्सवरनं मग आपण काय करायचं आहे, तर आपल्याला टेस्ट द्यायचे आहेत. म्हणजे हा तुझा जो आउटपुट आलेला आहे त्याला क्वालिटी चेक करणं गरजेचं आहे ना, राईट? टेस्ट दिल्यानंतर आणि आन्सर रायटिंग टेस्ट द्यायची आपण. ह्या टेस्ट दिल्यानंतर आपल्याला फीडबॅक मिळेल की आपले मायक्रो नोट्स त्या क्वालिटीचे आहेत का, त्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायला लागेल, ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिस्कशन केल्यानंतर पण आपल्या टेस्ट कळेल ते, राईट? अँड देन यू वुड बी एक्झाम रेडी. आता मी तुला दाखवतो जेवढे पण आपल्या क्लासमधले टॉपर्स आहेत, फॉर एक्झाम्पल, राईट? हे आपलं UPSC सिलेबस डिकोडेड बुक आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्याला हिस्ट्री वाचायचं आहे, त्यामध्ये एन्शंट वाचायचं आहे, बरोबर आहे? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वाचायचं आहे, पण नेमकं त्यामध्ये काय वाचायचं आहे, तर हे सगळे पॉइंट्स आहेत. आता तुझं काम काय असणार आहे या 6 महिन्यामध्ये, की जेव्हा तू हिस्ट्रीसाठी प्रिपेअर करते, तू प्रिलिमला ऑलरेडी प्रिपेअर केलं असणार आहे, तर तू मायक्रो नोट्स बनवायचे आहेत की हरप्पन रिलिजन, डू यू हॅव 5 पॉइंट्स इन द क्वेश्चन अँड आन्सर फॉर्मॅट ऑन हरप्पन रिलिजन, राईट? आणि ते 5 पॉइंट तुझे तोंडपाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे आपले जे आपण हे मायक्रो नोट्स बनवतो आहे ते बाय हार्ट असले पाहिजे, बाय हार्ट, राईट? म्हणजे आपल्याला रट्टा मारायचा आहे का फक्त, नाही, इथे कन्सेप्ट समजायचे आणि मग आपल्याला ते बाय हार्ट करायचे गोष्टी, राईट? आता आपण जर टॉपरचे आपले नोट्स बघितले, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की वसंत दाभोळकर ऑल इंडिया रँक 76 झाला, त्यांनी पण असेच नोट्स बनवलेले आहेत क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये. तुम्हाला मी नोट्स हे जे दाखवतो वसंतचे, आता ऍडव्हेंट ऑफ युरोपियन्स इन इंडिया हा पॉईंट आहे, मग त्यांनी 5 पॉईंट त्याचे लिहिले. वाय युरोपियन्स केम टू इंडिया. फर्स्ट पॉईंट असेल की बिकॉज ऑफ द वेल्थ. आता वेल्थ कसं कळालं त्यांना, ट्रॅव्हलर झालेले होते, त्यांनी पुस्तकं लिहिले, आपले एक्सपोर्टसाठी ते आलेले होते. नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजी वाढलेली होती त्या काळामध्ये, बरोबर आहे? त्यानंतर आपण जर बघितलं तर फ्रॅगमेंटेड रुलर्स होते इकडे, वीक झाले होते रुलर्स, आणि ह्या सगळ्यामुळे काय झालेलं आहे, तर युरोपियन्स भारतात आलेले आहेत. किंवा ऑटोमन एम्पायरनी 1453 मध्ये ऑटोमन जो भाग आहे त्याला कॅप्चर केलेलं होतं बॅझंटाईनला. तर असे तुझ्याकडे पॉईंट्स असले पाहिजे, प्लस कन्क्लुजन असलं पाहिजे. मग तिथे एक्झामला आपल्याला विचार करायला वेळ नाही. हे पाठ असलं की मग आपल्याला जेव्हा प्रश्न विचारला जातो आपण काय करायचं, सिलेबसच्या कुठल्या पॉईंटमध्ये तो आहे प्रश्न ते बघायचा, त्यावरती आपले कुठले नोट्स आहेत आणि लगेच लिहायला लागायचं. आणि ह्याच्यावरती कन्क्लुजन पण तुमचं रेडी असलं पाहिजे. आता ऍडव्हेंट ऑफ युरोपियन्स इन इंडिया
ह्याच्यामुळे काय झालं तर उद्या ह्याच्यामुळे सोशल रिफॉर्म झाले भारतामध्ये, नॅशनल मुवमेंट चालू झाली, तर कंक्लुजनमध्ये आपण ते पण रेडी ठेवलं तर आपलं काम होईल. तर आत्ता तुझं सगळ्यात महत्त्वाचं काम हे असेल की तुला अभ्यास चालू करायचा आहे, त्यावरती थिंकिंग करायचं आहे, मायक्रो नोट्स बनवायचे आहेत, ते बाय हार्ट करायचे आहेत, त्याच्या अनुषंगाने टेस्ट द्यायची आहे. तर टेस्टचं तुझं शेड्यूल कसं असणार, आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला काय पाहिजे, टार्गेट्स. बिकॉज वी डोंट हॅव जुलै टू डिसेंबर टार्गेट, म्हणून आपण ह्या बॅचलाच नाव दिलेलं आहे टार्गेट बॅच. आणि ही आता हे 8वं वर्ष आहे या टार्गेट बॅचचं, आणि ह्याच्यामध्ये IAS IPS सिलेक्ट झालेले ज्यांनी हा शेड्यूल फॉलो केलेला आहे टार्गेट बॅचचा. तर ह्याच्यामध्ये आपलं डेली टार्गेट असतं, वीकली टार्गेट असतं, आणि देर इज ऑल्सो मंथली टार्गेट. आणि हे टार्गेट राईट फ्रॉम 15 जुलै ते तुझं 25 मे जो पुढच्या वर्षी प्रिलिम्स असेल तिथपर्यंत तुला टार्गेट मिळत जाते ह्याच्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल पहिला आपला जो टार्गेट आहे इथे तर आर्ट अँड कल्चर, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डेली टार्गेट मिळतील. आज आर्ट अँड कल्चरचं काय करायचं, उद्या काय करायचं, हे जे नोट्स तुम्हाला मिळतील जे तुम्ही वाचायचे, त्यावरून तुम्ही मायक्रो नोट्स बनवायचे, आणि देन 21 जुलैला येऊन इकडे ती टेस्ट द्यायची. टेस्ट दिलं की लगेच तुम्हाला एव्हॅल्युएशन, त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार. देन नेक्स्ट वीकचा टार्गेट आपला असेल मॉडर्न हिस्ट्री पार्ट 1. मग हिस्ट्री झालं, जॉग्राफी झालं, सोसायटी झालं की मग पूर्ण GS1 लिहायचं आपण 9 ते 12, आणि लगेच आपण त्या दिवशी एसे पण लिहायचं. म्हणजे एका दिवसात तुम्हाला 6 तास आन्सर रायटिंगची पण एक प्रॅक्टिस झाली पाहिजे. बिकॉज इट इज अ मेंटल टफनेस तुमची त्यावेळेस चेक होणार आहे, आणि फिजिकल स्टॅमिना पण तुमचा चेक होणार आहे, आणि तुमच्या मायक्रो नोट्सला पण तुम्हाला फीडबॅक मिळून जाईल. ह्याच्यामध्ये मी आहे, ऑल इंडिया रँक जो 40 आहे रणजित सर, तर ते पर्सनली पूर्ण तुम्हाला लक्ष देणार आहे. निखिल सर आहेत ह्याच्यामध्ये. सो बेस्ट ऑफ बेस्ट तुम्हाला मेंटर्स भेटणार, गायडन्स भेटणार. तर असं करत करत आपण इथे जर बघितलं तर 23 नोव्हेंबर पर्यंत आपला एसे झालेले असणार, आपला पूर्ण GSचा सिलेबस झालेला असणार, आणि आपला ऑप्शनल झालेला असणार. मग बरोबर तुम्हाला 1 महिन्याचा गॅप आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती रिव्हिजन करण्यासाठी. आणि मग आपण काय करतो इथे बघितलं तर 23 डिसेंबर 1 महिन्यानंतर तुम्हाला जशी UPSC ची मॉक मेन्स असते तशी तुमची इथे मेन्स आपण घेणार आहोत, फ्रायडे सॅटर्डे संडे आणि परत सॅटर्डे संडे. म्हणजे तुमचं डिसेंबर पर्यंत 29 डिसेंबर पर्यंत तुमचं कम्प्लीट मेन्स तुमच्या हातात आलेलं आहे. आणि मग जानेवारी पासून वी वुड बी कम्प्लिटली फोकसिंग अपॉन प्रिलिम्स, आणि त्याला पण एव्हरी संडेला प्रिलिम्स तुमची टेस्ट सिरीज असणार आहे. दॅट इज ह्याला म्हणते टार्गेट बॅच. डेली टार्गेट आहे, वीकली टार्गेट आहे तुमचा, आणि टार्गेट डोळ्यासमोर असले की मग आपला अभ्यास खूप चांगल्या रीते होतो. आणि तुला बेस्ट काय आहे, इथे तुम्हाला अभ्यासिका फॅसिलिटी आहे. सकाळी 6:30 ते रात्री 11 म्हणजे तुम्ही इथेच असणार. तुमचं पर्सनल काउन्सिलिंग, मेंटरिंग सगळं इथेच होणार. आपण जर बघितलं तर ही जी पुस्तकं आहे कंटिन्युअस प्रोग्रेस मॅपिंग जर्नल, तर ह्याच्यामध्ये तू इथे तुझं नाव वगैरे लिहिलं की केव्हा पण तुम्हाला भेटायला आली, मी सांग इथे लिहिल की बाबा तू हे 1-2-3 गोष्टी करणं अपेक्षित आहे. पुढच्या वेळेस आली की मी परत तुला विचारणार हे केलं का तू. सो अकाउंटेबिलिटी इज देअर. त्यानंतर आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये तुझे सगळ्या जेवढे टेस्ट आहेत, टेस्ट नंबर, सब्जेक्ट, किती तुला मार्क पडले, आणि क्लासमध्ये हायएस्ट किती होते, तर तुझं सगळं इकडे मॉनिटरिंग होत आहे, राईट. आणि मग आपण हे जे तुला सगळे नोट्स देणार आहोत, मेन्स स्पेसिफिक नोट्स आहेत ते इश्यू वाईज, तर ह्या सगळ्या नोट्स तू वाचलेल्या आहेत का, इथे पण तुझं ट्रॅकडाऊन होणार त्या गोष्टीचं. आणि हा मंथली प्लॅनर, आज समजा 11 तारीख आहे, तर आज तू काय केलं, म्हणजे तू जेव्हा पण काउन्सिलिंग करायला येशील, मला भेटायला आली किंवा रणजित सरांना भेटायला आली, तर तेव्हा हे पुस्तक घेऊन तुला आली की तुला चांगलं काउन्सिलिंग मिळेल, इफेक्टिव्ह काउन्सिलिंग मिळेल, प्लस तुला पण एक फीडबॅक मिळेल. बिकॉज वी ऑलवेज बिलीव्ह हिअर व्हॉट इज मेजर्ड कॅन बी इम्प्रूव्ह, राईट. तर आपण म्हणून मेजर करतो तुझा प्रोग्रेस जो आहे तो, राईट. तर हा सिलेबस डिकोडेड आहे, हे मिळेल तुला. त्यानंतर डेली आन्सर रायटिंग, जसं मी तुला सांगितलं की तुला डेली टार्गेट पण मिळणार आहेत. तर फॉर एक्झाम्पल पहिल्या दिवशी आर्ट अँड कल्चरचं टार्गेट असणार की मॉडर्न आर्किटेक्चर करा, त्यानंतर तुम्हाला पोस्ट मॉडर्न आर्किटेक्चर करा आणि गुप्त आर्किटेक्चर करा. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील, ते तुम्हाला ते या पुस्तकामध्ये लिहायचे असतील. आणि इकडेच आपल्या फॅसिलिटीमध्ये संध्याकाळी 6 ते 7 ऑल द स्टुडंट्स ऑफ द बॅच कम टुगेदर अँड दे विल राईट. म्हणजे ह्याचं काय होईल की तुम्हाला तो एक पिअर प्रेशर पण मिळेल की तुम्हाला सगळे लिहितायत तर मला पण लिहायला लागेल. येतं तुम्हाला लक्षात. तर ऑफलाईनचा हा जो कॅम्पसचा आपला बेनिफिट आहे तो पण तुम्हाला मिळेल. तर तुला दर दिवसाचं टार्गेट असणार आहे, दर वीकचं टार्गेट असणार आहे, आणि याप्रमाणे जर तू तुझे मायक्रो नोट्स बनवले तर अजून एक फायदा तुला असा होईल की प्रिलिम्सच्या या सायकलमुळे तुझं नॉलेज लिमिटेड राहिलं होतं.
जेव्हा तू मेन्सच्या अनुषंगाने जीएसचा अभ्यास करशील प्लस ऑप्शनलचा अभ्यास आणि एसएचा अभ्यास, तुझं नॉलेज एनहान्समेंट होईल. आणि नॉलेज एनहान्समेंट झाल्यामुळे तुझी प्रिलिम्स पण क्लिअर करायला तुला मदत होऊ शकते. आता तुला काही डाऊट्स असतील तर मला विचार. नाही सर, मला तुम्ही एकदम छान एक्सप्लेन केले आणि मला हा ॲक्च्युली प्लॅन बघूनच माझा कॉन्फिडन्स वाढलाय येस, की माझ्याकडे डिसेंबरपर्यंतचं टार्गेट असेल की माझं हे झालंय हे झालंय. करेक्ट. तर थँक्यू सर. एकत्र मेहनत करू. तुझी जर Yes. मेहनत करण्याची तयारी असेल तर 100% तुझं 2025ला रिझल्ट लागेल. तर आजपासूनच मेहनत करायला चालू करून घे. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.